विचारपुष्प या कार्यक्रमात ऐकूया समग्र ग्रामविकासाची संहिता तुकडोजींची ग्रामगीता. लेखिका आणि संवादिका अश्विनी मोरे. श्रोते हो, वेशवैभव या 16व्या अध्यायात संत तुकडोजी महाराज आपल्याला आपला वेश कसा असावा याबाबत मार्गदर्शन करतात. या अध्यायात पुढे ते पैशासंदर्भातील माणसाच्या व्याख्या आता अलीकडे कशा बदलत चालल्या आहेत आणि एकूणच जगण्याची मूल्य सुद्धा कशी बदलत चालली आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करतात. श्रोते हो, पगार झाला रे झाला की सिनेमा पाहण्यात आणि मजा करण्यात काही जण तो खर्च करतात. चुकून काही पैसे उरलेच तर त्याचा सदुपयोग कसा करावा याचं शहाणपण अलीकडे लोकांपाशी नाही. दारू, गांजा, सट्टा आणि व्यभिचाराच्या मार्गानेही आलेला पैसा काही जण घालवतात. काही जण मिळवलेल्या पैशांचा उन्माद करतात, दिसेल त्याच्याशी झगडा करतात आणि माझंच खरं हे सिद्ध करण्यासाठी पुन्हा प्रसंगी कोर्ट कचेरी करून त्याला हाकनाक पैसे उडवतात. काही जण मोठेपणा दाखवण्यासाठी गरजेच्या नसलेल्या वस्तू विकत घेतात, तर काही जण पोटाला अनावश्यक अशा खाद्यपदार्थांची खरेदी करतात आणि नंतर मग पोट दुखतंय, डोकं दुखतंय म्हणून डॉक्टर आणि वैद्यांकडे जाऊन धावपळ करून पैसा घालवतात. अशा पद्धतीनं पगारातील पैसा एकदमच उडवल्यावर पुढील दिवसांचा खर्च भागवण्यासाठी मग पुन्हा कर्ज काढतात. सगळ्या घरावर आर्थिक संकट आणतात. शेवटी मग मी आता काय करू अशी हळहळ सुद्धा करतात. अशा वेळी त्यांची चंचल बुद्धी चोरी चहाडी करण्याचाही त्यांना सल्ला देते. अक्कल नाही आमदानीची, समज नाही मोजमापाची, जीभ चटकली खाण्यापिण्याची, धरला मार्ग चोरीचा. कलंक लागला घराण्यावरी, आई बापाची बदनामी पुरी, पुत्र निघाले ऐसे वैरी, उत्तम कोणी म्हणेना. हौसेसाठी सोडला धर्म, किळसवाणे करती उद्यम, नाना प्रकारे व्यभिचार कर्म, करती आणि करविती. लोक मिळालेला पैसा योग्य मार्गानं खर्च न करता त्याचा चुकीच्या पद्धतीनं कसा व्यय करतात ही अशी अनेक उदाहरणं संत तुकडोजी महाराजांनी दिली आहेत. आता आणखी काही तरेवाईक लोकांचं पहा. काही लोक तारुण्याचा आणि जवळ असलेल्या पैशांचा उन्माद करत अनेक लग्न करतात आणि अनेक मुलांचा पसारा वाढवून ठेवतात. अशा वेळी समाज आणि त्यांचे नातेवाईक एकमेकांमध्ये त्यांची चर्चा करून त्यांच्या मागे त्यांच्यावर हसतात. काही जण गावात सोपा मार्ग म्हणून कुणा धनिकाला स्वतः दत्तक जातात. अशी मुलं त्यांची संपत्ती न वाढवता जर उडवून लावत असतील तर यासारखा दैव दुर्विलास नसतो. काही जणांना पहिलाच मुलगा झाला म्हणून अमाप पैसा खर्च करण्याची अतोनात इच्छा होते आणि मग ते गावभर मिठाई वाटतात. आणि पुढे जाऊन खंडीवर पोरं झाली तर या उत्सव करणाऱ्यांचीच रड होते. यातूनच काही सज्जनांनी डोकं लढवून थोडे पैसे वाचवलेच तर मग पुढं मुला मुलींच्या लग्नात प्रचंड पैसा खर्च केला जातो. टोले जंग दिला मंडप, नाही पाहिले मोजमाप, पंगती बसल्या आपोआप, लाडू जिलेबी बासुंदीच्या. अहो, काही जण आपल्या वडिलांवर अतोनात प्रेम म्हणून त्यांच्या पुण्यतिथीनंतर वारे माप खर्च करतात आणि पुढं वाढ वडिलांच्या नावानंच भीक मागायची वेळ त्यांच्यावर येते. दसरा, दिवाळी, सणवार करूनही काही जण कफल्लक होतात. काही जण कुणा एकाला मला एक शिवी दिली म्हणून कोर्टात खेचतात. कधी शेतावरील हक्कासाठी 90 खटले लढवतात. दरवेळी घरी येणाऱ्या साहेबाची नाना पक्वान्न करून सोय करणाऱ्यांची संख्या सुद्धा काही कमी नाही. निवडणुका लढवून आपली हौस भागवून घेणाऱ्याही भरपूर आहेत. सध्या आपण त्याचा पुरेपूर आनंद घेत आहोत. कोणी सडकेवर बंगला बांधण्यासाठी शेतीवाडी विकतं, कोणी देश विदेश यात्रा करण्यात, तर कोणी नाना वस्तूंचा संग्रह करण्यात प्रचंड पैशाची नासधूस करतात. श्रोते हो, पाहिलं महाराजांनी पैशांचा दुरुपयोग करणाऱ्या किती जणांच्या किती तऱ्हा नोंदवल्या आहेत. ते पैशांपेक्षा सुद्धा विचारधन कसं महत्वाचं हे महाराज आपल्याला पुढील भागात सांगतात.
श्रोते हो, आत्ताच आपण विचारपुष्प या कार्यक्रमात समग्र ग्रामविकासाची संहिता तुकडोजींची ग्रामगीता हा कार्यक्रम ऐकलात.